सावंतवाडीत प्रचार जो आहे अंतिम टप्प्यात आलाय. आपण बघतोय भाजपच्या वतीने श्रद्धा राजे भोसले ह्या मैदानात उतरलाय. डोर टू डोर प्रचार त्याने भर दिलेला आहे. भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष यासोबत महिलांची मोठी फळी त्यांच्यासोबत आहेत. आपल्यासोबत श्रद्धा राजे आहेत. मॅडम काय सांगाल? खरं तर सुरुवातीलाच तुम्ही तुमचा मराठीचा मुद्दा चर्चेत आलेला होता. तो मुद्दा बाजूला हाताजवळ पडलाय आणि आता प्रचाराचा मुद्द्यावर तुम्ही आघाडी घेतली, काय सांगाल? अ, आम्हाला लोकांच्या प्रेम आणि आशीर्वाद भेटत आहे आणि ते आमच्यासाठी खूप आनंदची गोष्टी आहे. आम्हाला आशा आहे की डिसेंबर 2ला आम्ही जिंकून येऊ आणि 3 डिसेंबरला अ, भारतीय जनता पार्टी नगरपालिकाच्या ऑफिसमध्ये बसणार आणि काम सुरू करणार. सावंतवाडीत डोर टू डोर प्रचार केल्यानंतर काय मुद्दे तुमच्या लक्षात आले? कारण सावंतवाडी सुंदर सिटी म्हटली जाते. इथला जो मोती तलाव तो पण विकसित होणे अजून गरजेचं आहे. काय वाटतं तुम्हाला, मतदारांचे काय प्रश्न समोर येत आहेत? अ, खरं सांगू तर सावंतवाडीचे लोकांची परिस्थिती बघून वाईट वाटते. कारण आपले बेसिक नीड्स जे आहे, ते पण घरी-घरी नाही आहे. जेव्हा की घरी पाणी पोहोचत नाही, वॉटर ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, आपले गटर्स उघडे आहे, मच्छराची संख्या वाढली आहे, स्ट्रे डॉग्स खूप आहे आणि आम्ही सगळं ऑन फूट केलं आहे. सावंतवाडी आम्ही सगळं चालून फिरले आहे. आणि मला फक्त ते करायचं आहे, की आता मला लोकांच्या आशीर्वादाने सावंतवाडी पालिकाच्या ऑफिसमध्ये मी बसू शकणार. तर मला लोकांची सेवा करायची आहे आणि त्यांना एक सुखी जीवन द्यायचे आहे सावंतवाडीमध्ये. तुम्ही तर मराठी चांगलं बोलताय, परंतु नितेश राणेने असं म्हटलं होतं की प्रयत्न करतात शिकण्याचा, तर विरोधकांना त्याने उत्तर दिलेलं होतं. काय सांगाल, कशा पद्धतीने नगराध्यक्षपदी तुम्ही विराजमान होऊ शकता? इथल्या अजून काही म्हणजे मुद्दे आहेत ह्याच्यावर काय कसा भर देणार भविष्यामध्ये? कारण सावंतवाडीमध्ये रवींद्र चव्हाण म्हणाले होते सभेमध्ये 2 लाख लोक दररोज येतात इथे बाहेरच्या गावातून आणि यांच्यासाठी रोजगार देण्याचा एक मानस तुम्ही व्यक्त केलेला होता. तर सावंतवाडीमध्ये डेव्हलपमेंट करायची गरज आहे. आपल्याकडे रोजगार आणि पर्यटनची खूप गरज आहे. आता हायवेमुळे खूप बऱ्यापैकी गाडी हायवेवरून बाहेर जात आहे. सावंतवाडी शहरमध्ये येत नाही. तर ते आपल्या शहरमध्ये येऊन 2 दिवस आपल्याकडे राहील. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची संख्या वाढायची आहे. रोजगार वाढायचा आहे. आपली सांस्कृतिक आणि आपली जे मनोरंजनची सुविधा आहे ते वाढायला पाहिजे. प्लस महिलांना रोजगारची अपॉर्च्युनिटीज अजून दिली पाहिजे. ते सगळ्यांवर आमचं ध्यान असणार. आणि एक दुसरी गोष्टी पण आम्हाला कळलं, की घरी-घरी नेटवर्क येत नाही. इंटरनेटची सुविधा कमी आहे. ते पण आमचा प्रयत्न राहणार, की आपला सावंतवाडी अ, सगळे ठिकाणी कसं चांगल्या पद्धतीने नेटवर्क घरी पोहोचेल, ते पण प्रयत्न असणार. तुमच्या घरी श्रद्धा राजे आलेल्या आहेत. काय सांगाल? श्रद्धा भोसले आमच्या घरी आल्या. आम्हाला फार बरं वाटलं आणि आमचं मत त्यांनाच आहे. मॅडम, भाजप समोर एक मोठं आव्हान असणार आहे. कारण मित्रपक्ष शिंदे सेना यांच्यासोबत तुमची लढाई आहे. काँग्रेस आहे, उद्धव ठाकरे सेना आहे आणि अपक्ष आहे. कसं बघता या लढतीकडे? पंचरंगी लढत होती. पंचरंगी लढत असली तरी जे आमच्या केंद्रात राज्यात जे सरकार आहे त्या आणि ह्या सरकारच्या जोरावर आपले सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रविदादा आणि पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांनी जी विकासाची गंगा आपल्या तळागाळापर्यंत शहरापर्यंत पोहोचवलेली आहे. आपल्या सरकारवर आपला पूर्ण विश्वास आहे आणि एक विचाराचं जे सरकार आहे त्यामुळे आम्ही ह्या विकासाच्याच मुद्द्यावर ही लढाई आम्ही जिंकू शकतो. पुन्हा होते भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष याशिवाय श्रद्धा राजे. भाजपने तळकोकणातील या सावंतवाडी मतदारसंघ जो आहे या मतदारसंघातली नगर परिषद फार प्रतिष्ठेची केलेली आहे आणि श्रद्धा राजेंसह भाजपच्या या महिला सगळ्या कार्यकर्त्या यांनी डोर टू डोर प्रचारावर भर दिला पाहायला मिळतो. कॅमेरामॅन वेदांसह भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग, सावंतवाडी.